विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो. आज या जलदान विधीच्या निमित्ताने उपस्थित सदापूजनीय भदंत सुगंधजी महास्थवीर, पूजनीय भदंत संघरत्नजी स्थवीर, पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी व संपूर्ण भालेराव परिवार, त्यांचे अप्तिष्ट नातेवाईक नातेबंधू, आज या प्रसंगी बाबांचा जलदान विधी आपण संपन्न करत आहोत. या निमित्ताने भालेराव परिवाराने 4 बुद्धपुत्रांना आपल्या निवासस्थानी निमंत्रित करून भोजनदान, चिवरदान आदी दान पुण्य करून महान आणि असीमस पुण्यकर्म कुशल कर्म केलेला आहे. तथागतांच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून दुःख अनित्य अनात्म हा तथागतांचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा सिद्धांत आहे. जन्मास येणारा प्रत्येक सत्व, प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो. मग तो व्यक्ती चांगला असो अथवा वाईट असो, मनुष्य जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्तीचे मनुष्य असतात आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या प्रवृत्तीचा मनुष्य असेल, स्वभावाचा असेल, तरी सुद्धा निसर्ग नियमाला अनुसरून तो मृत्यूला प्राप्त होत असतो. गेल्या 5-6 वर्षापासून भालेराव परिवाराशी आमचा खूप चांगला जवळचा संबंध आहे. उपासक या नात्याने त्यांच्याकडे येणं जाणं राहायचं. बाबांच्या स्वभावाबद्दल सुद्धा बरंचसं माहिती आहे. शिक्षक पेशे असल्या कारणाने शिक्षकी पेशामध्ये बाबांनी सेवा केली. कडक शिस्तीचे होते आणि त्यामुळे स्वभाव सुद्धा अत्यंत कडक होता. जीवन जगत असताना काही लोक भगवंत असे म्हणतात की आपल्या कर्मरूपाने या संसारामध्ये जिवंत असतात. जे जे लोक चांगल्या प्रकारचं कुशल कर्म पुण्यकर्म करत असतात, या संसारामध्ये येत असताना आपलं काही देणं असतं. आपलं काही देणं असल्यामुळे समाजासाठी आपल्याला काय देता येतं, आपल्या परिवारासाठी आपल्याला काय देता येतं, आपला परिवार सुरक्षित ठेवण्यासाठी, वाढवण्यासाठी, त्यांची जोपासना करण्यासाठी आपण काय करू शकतो, या संदर्भामध्ये जे लोक चिंतन मनन करतात, विचार करतात, तर ते लोक या संसारामध्ये कर्मरूपाने सदा सर्व काळ जिवंत राहतात असं भगवंतांनी म्हटलं आहे. जन्मास येणारा प्रत्येक सत्व, प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होतच असतो. प्रत्येक जण मृत्यूला प्राप्त होतो, कारण जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. मग जन्म आणि मृत्यू हा जो फेरा आहे या सृष्टीमध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्य सत्वासाठी आहे. मग तो बुद्ध तत्वज्ञान मान्य करणारा असो, बुद्ध तत्वज्ञान मान्य करणारा नसो, भारतवर्षामध्ये राहणारा असो, विदेशामध्ये राहणारा असो, कुठल्या प्रांतामध्ये राहणारा असो, तर जन्मास येणारा प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो. मनुष्य हे मरणधर्मी आहे. म्हणजे मनुष्याचा जो स्वभाव धर्म आहे तो मरणधर्मी आहे आणि मरणधर्मीय स्वभाव असल्या कारणाने भगवंत असे म्हणतात की मिळालेलं जे काही आपलं जीवन असतं, या मिळालेल्या जीवनाला आपण समजून घेतलं पाहिजे. जो मनुष्य या जीवनाला समजून घेतो, बऱ्याचशा लोकांना आपण जीवन कशासाठी जगतो, का जगतो, जीवनाचा उद्देश का आहे हेच मात्र लोकांना माहीत नसतं.
जन्मास येतात लोक आणि संसारामध्ये जशा प्रकारे अन्य लोक जीवन जगत असतात तशाच प्रकारे खाणे पिणे मौजमजा करणे संतती प्राप्त करणे धनसंपदा प्राप्त करणे ह्या सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये आपलं संपूर्ण जीवन असंख्य लोक बर्बाद करत असतात। परंतु ज्या मनुष्यांची थोडी प्रज्ञा थोडी बुद्धी जागरूक होते प्रज्ञा निर्माण होते तर तो मनुष्य आपल्या जीवनाला समजून घेत असतो। संतांचं वचन आहे मरावे परंतु कीर्तिरूपी उरावे, कारण मनुष्याचं शरीर नश्वर आहे, हे नासक शरीर आहे। या नाशक्या शरीराने नश्वर शरीराने मनुष्य एक ना एक दिवस या मातीमध्ये मिसळून जात असतो। परंतु या नश्वर शरीराने सुद्धा मनुष्य चांगल्या प्रकारचे कर्म सुद्धा करत असतो, चांगल्या प्रकारचे कुशल कर्म सुद्धा करू शकतो आणि त्यामुळे या संसारामध्ये जीवन जगत असताना सदा सर्व काळ आपण चांगल्या प्रकारची कुशल कर्म केले पाहिजे। आपल्या जीवनाला समजून घेतलं पाहिजे। आपण मरणधर्मी आहोत या सिद्धांताला आपण समजून घेतलं पाहिजे। आपलं जीवन अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगुर आहे, याला आपण समजून घेतलं पाहिजे। कारण भगवंत असे म्हणतात जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग सुद्धा भगवंताने सांगितला आहे। दुःखाची व्याख्या करत असताना भगवंत असे म्हणतात की जन्म घेणे दुःख आहे, जन्मालाच भगवंताने दुःख असं म्हटलं आहे। त्यानंतर व्याधी आजारपण सुद्धा दुःखकारक आहे। मला वाटतं गेल्या 1 वर्षापासून बाबाची तब्येत थोडीफार कमी जास्त होती आणि कारण शरीर म्हटल्यानंतर आजार हा निश्चितपणे येणारच असतो। प्रत्येक मनुष्याला आजार होत असतो कारण ते सुद्धा दुःखकारक आहे। वृद्धत्व अवस्था सुद्धा म्हातारपण सुद्धा दुःखकारक आहे, मृत्यू दुःखकारक आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे। कारण जेव्हा मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो आपतेष्टांना नातेवाईकांना दुःख होत असते। त्यानंतर भगवंत असे म्हणतात की पियोबी दुःख अपियोबी दुःख, प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाणे हे सुद्धा दुःखकारक आहे। अप्रिय व्यक्तींचा संयोग होणे, अप्रिय व्यक्तींना आपण भेटणे, त्यांची भेट होणे हे सुद्धा दुःखकारक आहे। यंपिंचन न लभंती दुःखा, इच्छेची पूर्ती न होणे हे सुद्धा दुःखकारक आहे। प्रत्येक मनुष्याच्या चित्तामध्ये इच्छा असते मी मरावं असं कोणालाच वाटत नाही, मी अधिक जगावं, मला अधिक आयुष्य लाभावं असं प्रत्येकाला वाटतं। परंतु ही इच्छा मनुष्याची पूर्ण होत नाही आणि त्यामुळे सुद्धा इच्छेची पूर्ती न होणे हे सुद्धा दुःखकारक आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे। संखितेन पचुपादान खंदा दुःख, संक्षिप्त रूपाने 5 उपादान स्कंद दुःखकारक आहे। ज्या उपादान स्कंदाच्या आधाराने या संसारामध्ये मनुष्य जन्मास येत असतो, रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान हे सुद्धा दुःखकारक आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे। मग केवळ भगवंतांनी दुःख नाही सांगितलं किंवा केवळ या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य केवळ दुःखपूर्ण जीवन जगतो किंवा दुःखच आहे मनुष्याच्या जीवनामध्ये असंही नाही आहे। भगवंत असे म्हणतात की उत्पन्न होणाऱ्या दुःखाला आपण नष्ट सुद्धा करू शकतो, कुशल मार्गाचं अनुसरण करून त्याला आपण नष्ट करू शकतो, दान पुण्य करून आपण त्याला नष्ट करू शकतो, शिलाचं पालन करून आपण त्याला नष्ट करू शकतो, प्रज्ञेचा अभ्यास करून आपण त्याला नष्ट करू शकतो। कारण शिलाशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये उत्पन्न होणारी दुःख कधीही नष्ट होऊ शकत नाही। मानसिक विकारांना जोपर्यंत आपण नष्ट करत नाही, नाहीस करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णेला आपण नष्ट करू शकत नाही। मनामध्ये उत्पन्न होणारा राग असेल, मनामध्ये उत्पन्न होणारा द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, ईर्ष्या असेल, दुर्भावना असेल, या सर्व प्रकारच्या विकारांना जोपर्यंत या संसारामध्ये जीवन जगणारा मनुष्य नष्ट करत नाही, नाहीस करत नाही, तोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत नाही। भगवंत असे म्हणतात की या सर्व प्रकारच्या विकाराने मनुष्य जीवन जगत असतो आणि या सर्व प्रकारच्या विकाराला घेऊन जर मनुष्य मृत्यूला जर प्राप्त होत असेल तर त्या मनुष्याचं जीवन मात्र व्यर्थ आहे असं भगवंताने म्हटलं आहे। जो मनुष्य या आपल्या थोड्याफार विकारांना कमी करत असतो, थोड्याफार विकारांना नाहीस करतो, नष्ट करतो आणि धार्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो, धार्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो,
भालेराव परिवार धार्मिक आहे, तीन रत्नांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे. बाबांच्या बाबतीमध्ये मी जसं म्हटलं की त्यांचा स्वभाव थोडा ताठर होता. त्यांना अगदी गुडघ्यावरती बसता सुद्धा येत नव्हतं. जेव्हा जेव्हा आम्ही घरी यायचो तर विनय आहे भंतेजी की भंतेंना गुडघ्यावर बसूनच वंदन केलं पाहिजे. अगदी म्हणजे पाय जरी दुखत असतील, त्रास जरी होत असेल तरी सुद्धा विनयाच्या विरुद्ध आपण वागू नये. म्हणजे विनय आहे की भिक्षूंना आपण गुडघ्यावर बसून वंदन केलं पाहिजे आणि अगदी गुडघ्यावर बसून ते वंदन करत असत. म्हणजे ही जी श्रद्धा आहे तीन रत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये जो भाव असतो, चांगले आणि वाईट, सद्गुण आणि दुर्गुण हे प्रत्येक मनुष्यामध्ये असतात. कारण मनुष्य स्वभाव आहे. मनुष्याचं मन हे विचारांचं उगमस्थान आहे. मनोकुभंग माधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठेन भासतीवा करोतीवा ततोनं दुःख मनवेती चक्कं वहवहतो पदं ततोनं सुख मनवेती छायाव अनपायनी, असं भगवंतांनी म्हटलं आहे. जो मनुष्य चांगल्या प्रकारच्या मनाने विचार करतो, चांगल्या प्रकारचं आचरण करतो, चांगले गुण धारण करतो, तर त्या मनुष्याच्या पाठीमाग सुख तसंच येतं. जसं आपली स्वतःची सावली आपल्याला कधीही सोडून जात नाही. परंतु जो मनुष्य अकुशल कर्म करतो, पाप कर्म करतो, वाईट कर्म करतो, अकुशल विचाराने जीवन जगत असतो, त्याच्या पाठीमागे दुःख तसंच येतं जसं बैलांच्या पायाचा पाठला गाडीची चाके करत असतात. आणि त्यामुळे या संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की किती वर्ष आपल्याला आयुष्य लाभलं, किती वर्ष आपण जीवन जगलो, यापेक्षा कसं जीवन आपण जगलो याला अधिक महत्व आहे. एक वर्ष स्वाभिमानाने सन्मानाने त्याचा धागातून बाबासाहेब असं म्हणतात, म्हणजे शेळी होऊन 100 वर्ष जीवन जगण्यापेक्षा वाघासारखं एका दिवसाचं जीवन हे श्रेष्ठ आहे. भगवंत असे म्हणतात की मिळालेलं जे आयुष्य आपलं असतं ते मिळालेलं आयुष्य अल्प असेल, कमी असेल, परंतु सदाचार युक्त जर आपण जीवन जगत असेल तर त्याला लाभ होत असतो. परंतु असंख्य वर्ष आपण जीवन जगत असेल आणि पशु प्राण्याप्रमाणे जर आपलं जीवन असेल तर त्या जीवनाला कोणत्याही प्रकारचा अर्थ नसतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण आपल्या जीवनाला समजून घेतलं पाहिजे. हे जीवन फार अनित्य आहे, म्हणजे क्षणभंगुर आहे. केव्हा कधी कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही. खरं तर मनुष्याचं जीवन किती महत्वपूर्ण आहे हे कोरोनाच्या काळामध्ये सर्व मनुष्यांना समजलेलं आहे की आपलं जीवन किती महत्वपूर्ण आहे, आपलं आरोग्य किती महत्वपूर्ण आहे, आपला शील सदाचार किती महत्वपूर्ण आहे. कोरोनाच्या काळामध्ये ज्यांची मानसिक बल चांगले होते, ज्यांचं शील चांगलं होतं, ज्यांचा सदाचार चांगला होता किंवा मानसिक शक्ती ज्यांची चांगली होती तर ते लोक मात्र त्या आजारातून वाचले. परंतु जे मनाने दुबळे लोक होते ते मनाने दुबळे लोक कोरोना झाला असा शब्द जेव्हा त्यांच्या कानावरती पडायचा तर ते लोक मृत्यूला प्राप्त होत होते. म्हणजे मनुष्याचं जीवन हे नश्वर आहे. कधी केव्हा कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे सांगू शकत नाही. भगवंत असे म्हणतात की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आणि सर्वात जवळचा मनुष्यांचा मित्र जर कोण असेल तर तो म्हणजे मृत्यू आहे. कारण जेव्हा जन्मास मनुष्य येतो अगदी तेव्हापासून शेवटच्या क्षणापर्यंत मृत्यू हा मनुष्याच्या सोबत असतो. परंतु मनुष्याला मृत्यू हा शब्द ऐकल्याबरोबर भीती वाटते. मृत्यू झाल्याबरोबर मनुष्य शोक करतो, दुःख करतो, क्रुंदन करतो, रडतो, आक्रोश करतो. वास्तविक पाहता मृत्यू हे सत्य आहे. मृत्यू हे सत्य आहे आणि प्रत्येकाला समजते की जन्मास येणारा प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहे. तरी सुद्धा मनुष्य मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर आपण रडतो, क्रुदन करतो, आक्रोश करतो, कारण आपल्या मनामध्ये अज्ञान असते. आपण त्या मृत्यूला समजून घेत नाही, त्या सत्याला आपण समजून घेत नाही आणि सत्याला न समजून घेतल्यामुळे असत्य मार्गाने आपण जीवन जगत असल्यामुळे, कारण ते आपल्या मनामध्ये अज्ञान असतं, आपण मृत्यूला प्राप्त होऊ नये असं वाटतं. भगवंत असे म्हणतात की मनुष्याने सत्याला जाणून जीवन जगलं पाहिजे. असारे सारमत्तीनो सारेच सार दस्सिनो ते सार नादि गच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा.
जो मनुष्य सत्याला सत्य समजतो आणि असत्याला असत्य समजतो तर तो मनुष्य सत्यापर्यंत कधीही पोहोचू शकत नाही. त्यामुळे सत्याला सत्य समजलं पाहिजे आणि असत्याला असत्य समजलं पाहिजे. या मृत्यूला सत्य समजून जर आपण जीवन जगत असेल, या अनित्यवादाला समजून जर आपण जीवन जगत असेल, मी मरणधर्मीय आहो ही भावना जाणून जर मनुष्य जीवन जगत असेल तर मनुष्य विचार करेल, मी तर मरणारा आहे, मी तर मृत्यूला प्राप्त होणार आहे. मग मी जर मृत्यूला प्राप्त होणार आहे तर मी दुसऱ्यांचा राग का करू? मी जर मृत्यूला प्राप्त होणार आहे तर मी दुसऱ्यांचा द्वेष का करू? मी दुसऱ्यांचा मोह का करू? मी दुसऱ्यांच्या प्रती दुर्भावना माझ्या मनामध्ये का उत्पन्न करू? म्हणजे अशा प्रकारची एक सम्यक दृष्टी त्या मनुष्याच्या मनामध्ये प्राप्त होत असते. परंतु मनुष्य अज्ञानामध्ये असल्यामुळे, मनुष्याच्या मनामध्ये हा अंधकार असल्यामुळे, लोभ असल्यामुळे, राग असल्यामुळे, द्वेष भावना, दुर्भावना असल्यामुळे मनुष्य आपल्या जीवनामध्ये अकुशल कर्म करत असतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की मिळालेलं जेवढं काही आपल्याला आयुष्य असतं, या मिळालेल्या आयुष्यामध्ये एक मनुष्य म्हणून परोपकाराची भावना आपल्या मनामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. परोपकाराची भावना जर आपल्या मनामध्ये असेल, कारण भगवंत असे म्हणतात की या जगामध्ये दोन प्रकारचे मनुष्य मिळणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. जो मनुष्य निस्वार्थपणे समाजाची सेवा करणारा मनुष्य मिळणं अत्यंत दुर्लभ आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा असतो तो मनुष्य मिळणं सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. आणि त्यामुळे आपल्या मातापित्यांचे आपल्यावरती अनंत आणि असीम असे उपकार असतात. मातापित्यांची जिवंतपणे आपण खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे. म्हणजे मनुष्य मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या नावाने आपण काय करतो हे याला विशेष महत्व नाही आहे. पुण्य होतं, पुण्य होत नाही असं नाही आहे, निश्चितपणे पुण्य होतं. परंतु भगवंत असे म्हणतात की माता पिता जर जिवंत असतील तर तेव्हा त्यांची आपण खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे. माता पितू पठानं पुतदारस संगहो अनाकुलाच कमंता एतं मंगलमुत्तमं असं 2600 वर्षापूर्वी भगवंताचं वचन आहे. जे लोक माता पित्यांची चांगल्या प्रकारे सेवा करतात, शुश्रूषा करतात, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात, तर त्या लोकांना पश्चाताप होत नाही, त्या लोकांना दुःख होत नाही, त्यांना खेद होत नाही, त्यांना शोक होत नाही. कारण त्यांना माहित असतं की माझं जे नैतिक कर्तव्य आहे, माझं नैतिक कर्तव्य मी पूर्ण केलेलं आहे. आणि नैतिक कर्तव्य जर माझं मी पूर्ण केलं तर मला दुःख करण्याचं कारण नाही, मला शोक करण्याचं कारण नाही, मला कुठल्याही प्रकारे वाईट वाटण्याचं कारण नाही आहे. कारण जन्मास येणारा मनुष्य हा मृत्यूला प्राप्त होणारा. आणि त्यामुळे बांधवांनो आपण जाणून घेतलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. पटाचारासारख्या स्त्रीच्या जीवनामध्ये एवढं दुःख होतं, बुद्ध तत्वज्ञानामुळे ते नष्ट झालं. किसा गौतमीच्या जीवनामध्ये एवढं मोठं दुःख होतं, बुद्ध तत्वज्ञानामुळे ते नष्ट झालं. आम्रपालीच्या जीवनामध्ये एवढं मोठं दुःख होतं, ते दुःख भगवंताच्या तत्वज्ञानामुळे नष्ट झालं. असंख्य उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे आपण कर्म हे नेहमी चांगले केले पाहिजे. चांगलं कर्म करणारा मनुष्य सुखाने जीवन जगत असतो. आणि जो मनुष्य कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करतो, तर ते कुशल कर्म, ते पुण्य कर्म आपण नेहमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीसाठी आपण धावपळ करत असतो, ज्या गोष्टीसाठी आपण नेहमी परिश्रम करतो, मेहनत करतो, तर ती गोष्ट कधी कधी त्या गोष्टीमुळे म्हणजे लोभामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होत असते. सिकंदरचं उदाहरण मी नेहमी सांगत असतो. जगाला जिंकण्यासाठी निघालेला सिकंदर या मनुष्यांना 3 गोष्टी तो शिकून गेला. म्हणजे 3 गोष्टी, 3 इच्छा तो व्यक्त करत असतो. जर आपण समजून घेतलं त्या 3 गोष्टींना, तसं तर ते बुद्ध तत्वज्ञान आहे. परंतु कधी कधी एखादा म्हणजे विद्वान व्यक्ती असेल किंवा ज्ञानी व्यक्ती असेल किंवा पराक्रमी व्यक्ती असेल तर त्यांच्याही नावाने कधी कधी अशा प्रकारचा सिद्धांत मानला जातो. जगाला जिंकण्यासाठी निघालेला सिकंदर आपण बघतो, जेव्हा तो मृत्यूशय्येवर असतो, तर मृत्यूशय्येवर असताना तो आपल्या जे काही सैनिक असतात, सेवक असतात, त्यांना म्हणतो की माझ्या शेवटच्या 3 इच्छा, त्या शेवटच्या 3ही इच्छा तुम्ही पूर्ण कराव्या.
ते विचारतात की काय आहे आपल्या शेवटची इच्छा. तर तो म्हणतो, माझी पहिली इच्छा अशी आहे की जगातील सर्वश्रेष्ठ डॉक्टर वैद्य माझ्याकडे आहे, परंतु हे जगातील सर्वश्रेष्ठ चारही वैद्य माझं एका दिवसाचं आयुष्य सुद्धा वाढवू शकले नाही. माझी अशी इच्छा आहे की माझा जनाजा म्हणजे माझं प्रेत जर स्मशानापर्यंत घेऊन जायचं असेल तर या 4 वैद्यांनी ते माझं प्रेत न्यावं. मग ते सैनिक म्हणतात की असं का? तर तो म्हणतो की जगाला कळू द्या की मनुष्य ज्या संपत्तीसाठी, ज्या धनासाठी एकमेकांसोबत वाद करतो, भांडण करतो, तंटे करतो, विवाद करतो, म्हणजे अनेक प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने जीवन जगत असतो. आणि एवढं मनुष्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा अकुशल मार्गाने जीवन जगणारा मनुष्य, म्हणजे माझ्याकडे कितीही संपत्ती जरी असेल तरी सुद्धा एवढे विद्वान, एवढे ज्ञानी डॉक्टर माझं एका दिवसाचं आयुष्य सुद्धा वाढवू दिलं नाही त्यांनी, किंवा ते वाढवू शकले नाही. हे जगाला कळू द्या. आपले कर्म जेव्हा संपतात तेव्हा आपण मृत्यूला प्राप्त होत असतो. तो म्हणतो, दुसरी माझी इच्छा अशी आहे, मी जिथे जिथे जात होतो तिथे तिथे मी नरसंहार करत होतो, लोकांना मारत होतो, लोकांच्या क्रूरतेने मी कत्तली करत होतो आणि त्यांची संपूर्ण धनसंपदा मी जप्त करत होतो. माझ्याकडे एवढी धनसंपदा आहे, ती संपूर्ण धनसंपदा मी जिथे मृत्यूला प्राप्त होईल त्या ठिकाणापासून जिथे माझं प्रेत नेलं जाईल त्या ठिकाणापर्यंत संपूर्ण धनसंपत्ती तुम्ही रस्त्यामध्ये टाकून द्या आणि माझी प्रेत यात्रा त्या संपत्तीवरून तुम्ही घेऊन जा. असं का? कारण तो म्हणतो की या संपत्तीसाठी मी अनेक लोकांचा बळी घेतला, या संपत्तीसाठी मी अनेक लोकांना मारला, अनेक लोकांची हत्या केली क्रूरतेने, अनेक राज्य मी पूर्णपणे नष्ट केले. ही संपत्ती सुद्धा माझं एका दिवसाचं आयुष्य वाढवण्यासाठी सुद्धा त्या संपत्तीने मला मदत केली नाही, किंवा त्या संपत्तीमुळे माझं आयुष्य वाढलं नाही. तिसरी गोष्ट तो सांगतो, ज्या पेटीमध्ये माझं प्रेत ठेवल्या जाईल तर त्या पेटीच्या वर माझे दोन्ही हात असावे. असं का? तर जगाला कळू द्या, जन्मास येत असताना मी खाली हाताने आलो होतो, आता मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जगाला निरोप देत असताना मी खाली हाताने जात आहे. म्हणजे ज्याच्यासाठी माझं आयुष्य मी जगलो त्यापैकी या भौतिक जी काही धनसंपदा आहे त्या भौतिक धनसंपदेमध्ये मी काही सुद्धा माझ्या सोबत घेऊन गेलो नाही. भगवंत असे म्हणतात की भौतिक संपत्ती मनुष्य सोबत घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे कर्मरूपी संपत्ती आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कर्म आपल्या सोबत येत असतात. आपण जसं जीवन जगतो, जसे कर्म करतो, जसं वागतो, जसं आपलं आचरण असतं ते आपल्या सोबत येत असते. भगवंत म्हणतात की मनुष्य किती चांगला आणि मनुष्य किती वाईट असेल तर ती जेव्हा प्रेत यात्रा निघते त्या प्रेत यात्रेमध्येच मनुष्याचं गुणांचं वर्णन होत असते. 4 भाग भगवंत त्या मनुष्यांचे करतात. जे शेवटचे लोक असतात, शेवटचे लोक असतात तर त्या व्यक्तींच्या प्रती उघड उघड बोलत असतात. चांगले जर असतील तर त्यांच्या चांगल्या गुणाचं वर्णन करतात, वाईट जर असतील तर त्याच्या दोषाचं वर्णन करतात. त्याच्या समोरचे जे लोक असतात ते थोड्या कमी स्वभावामध्ये, कमी हळू प्रमाणामध्ये बोलतात, त्याच्या समोरचे असतील तर ते कमी प्रमाणामध्ये बोलतात. म्हणजे अशा पद्धतीने मनुष्य त्याच्या गुणाचं आणि दुर्गुणांचं वर्णन करत असतो. तिथेच मनुष्यात सत्यता आपल्याला समजत असते. आणि त्यामुळे बांधवांनो, या संसारामध्ये जीवन जगत असताना आपण सदा सर्व काळ आपल्या जीवनाचं महत्व जाणावं. कारण मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. भगवंत असे म्हणतात की अनंत पुण्याच्या जन्माने मनुष्याला मनुष्यत्वाचा लाभ झालेला असतो. हे मनुष्य जीवन सहजासहजी मनुष्याला प्राप्त होत नसते. अनंत पुण्याच्या बलाने मनुष्याचा जन्म प्राप्त होतो. आणि त्यामुळे हे मिळालेले जे आपल्याला आयुष्य असते, हा जो जन्म असतो, हा जन्म दुसऱ्यांचा राग करून, द्वेष करून, लोभ करून, मोह करून, वेगवेगळ्या प्रकारच्या दुराचरणाने जीवन जगून या अनमोल अशा जीवनाला आपण व्यर्थ घालू नये. तर सदाचार युक्त आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शीलाचं आपण पालन केलं पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. सदा सर्व काळ आपल्या मनामध्ये मैत्री भाव आपण जागृत केला पाहिजे, करुणा भाव जागृत केला पाहिजे आणि सदाचार युक्त जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज या प्रसंगी बाबांच्या जाण्यामुळे जो परिवारांना, भालेराव परिवारांना जे काही दुःख झालं ते संपूर्ण दुःख बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने पूर्ण हो.
बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले, आपल्या शिक्षकी पेशेमधून जी समाजाची सेवा केली, समाजातील मुलांना त्यांनी घडवलं. कारण अनेक वेळा ते मला सांगायचे की भंतेजी, अनेक मुलं माझ्याकडे येतात जे की चांगल्या प्रकारचे ऑफिसर आहेत, चांगल्या प्रकारच्या हुद्द्यावरती आहेत, चांगलं शिकवलं, माझे विद्यार्थी खूप चांगले आहेत. म्हणजे त्यांना एक अभिमान होता आपल्या शिक्षकी पेशेवरती. आणि त्या पेशेमध्ये राहून त्यांनी जे काही समाजसेवा केली, आपल्या इथे राहत असताना जे काही धार्मिक त्यांनी कार्य केलं असेल, आपल्या मनाला चांगलं संस्कार करण्याचा प्रयत्न केला असेल, आपल्या परिवारावरती जे काही संस्कार टाकले असतील, त्या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने, त्यांच्या स्वतःच्या कुशल कर्माच्या बलाने निसर्गामध्ये विलीन असणारे त्यांचे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुखाने बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पायाचित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना व्यक्त करून वेळेच्या अभावी ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. म्हणावं साधू साधू साधू. प्रणाम करा. बुद्धां नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, तं वन्दामि सर्वदा.